ये क्या था उसे ही पता था, दूसरे ने पूछा नहीं सवाल। लेकिन फिलहाल पहली गेंद एक बार हवा में जरूर एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद आ रही है और गेंद के पीछे फील्डर, तब तक मिलेंगे 2 रन और 2 के साथ खाता ओपन हो चुका है। इस बार देखा जाए तो यहां धुंधरेपाड़ा टीम धुंधराई चषक फुलटॉस गेंद है, बल्ले का किनारा लग चुका है लेकिन पीछे प्रोडक्शन है, रन कोई मिलेगा नहीं और एक सिंगल पे कोई रन मिलेगा नहीं और टीम का स्कोर है 2 के घर में, यानी कि 2 गेंदें खत्म हो गई। ओ क्लीन बॉल, लकड़ा तितर बितर और इसी के साथ बल्लेबाज बैक टू द डगआउट्स। टीजे मिस्टर संजय खारूटकर मैदान से बाहर और 1 डाउन बैट्समैन मैदान के अंदर आ रहे हैं चैतन्य पाटिल, चैतन्य चौधरी 333 नंबर की जर्सी पहनकर क्रिस गेल की याद। तो फिलहाल इस ओवर की 3 गेंदें खत्म हुई, 3 गेंदें अभी तक शेष है। चैतन्य इस बीच गेंद का सामना करेंगे, पहला पावर प्ले है, शॉट कवर है, शॉट इस बीच मिड ऑफ दायरे के अंदर है, एक शॉट 5 स्लीप है, शॉट फाइन लेके और शॉट थर्ड मैन है, हवा में जरूर गेंद, क्या चीट लेकिन मुश्किल है कि आसान बनेगा और ये देखिए ड्रॉप हुआ कैच। इसलिए क्रिकेट में कॉलिंग इंपॉर्टेंट बात है, कैच को पकड़ने के लिए आपको कॉलिंग इंपॉर्टेंट होना चाहिए। 1983 के विश्व कप में कपिल देव साहब कैच को लपकने के लिए आए थे, वहां से यशपाल शर्मा भी दौड़ रहे थे, गेंद हवा में थी, कपिल देव साहब यशपाल शर्मा को कहते रहे कि यश रुक जाए, कैच मेरी है। यशपाल शर्मा जी रुक गए, कपिल देव साहब जी ने कैच को पकड़ लिया, वीरेंद्र जट साहब मैदान से बाहर चले गए, हिंदुस्तान ने कब्जा किया वर्ल्ड कप के ऊपर। वो कॉलिंग था, कॉलिंग इंपॉर्टेंट है। ये सुंदर बॉल थी, गुडलैंड स्पॉट के ऊपर थी, टपा पड़ने के बाद गेंद ने उछाल जरूर लिया है लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क 1 डॉट गेंद। अंतिम बॉल शेष इस पहले ओवर की। आखिरी गेंद शेष। सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, माजी उपसरपंच, ग्रामस्थ मंडल 2025 वाकड़ी में भव्य दिव्य आयोजन। ये देखिए बॉल को देखो और मारो, एक क्रॉस लाइन से इस बार मिड विकेट ओवर खेलने गए थे लेकिन कामयाबी नहीं। ओवर की समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद इस बार स्कोर बोर्ड के ऊपर टोटल रन बन चुके हैं 4, 1 विकेट के नुकसान पे धुंधलेपाड़ा टीम का स्कोर दीजिए। हाँ बिल्कुल अमित पाजी, अर्थात अमित मात्रे, बिल्कुल आपका यहाँ पर जिक्र करना होगा। 1983 में जो लॉर्ड्स का मैदान यानी इंग्लैंड के मैदान के ऊपर क्रिकेट की पंडरी मानी जाती है। भारत और वेस्ट इंडीज के बीच में तो मैच खेला गया था, फाइनल मुकाबला खेला गया था और भारतीय क्रिकेट टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 60 ओवर में 182 रन ठोकर 183 रनों का लक्ष्य खड़ा किया था। बिल्कुल आपने यहाँ पर अच्छी याद दिलाई कि उस समय दुनिया का सबसे प्रतिभाशाली बल्लेबाज था विवियन रिचर्ड्स और विवियन रिचर्ड्स का कैच लिया था कपिल देव ने, निकंज कपिल देव ने। वो टर्निंग पॉइंट बना था और खासकर उन अमित पाजी, वो क्या है बिल्कुल विवियन रिचर्ड जब यहाँ पर आउट हुए वेस्ट इंडीज क्रिकेट टीम ताश के पत्ते की तरह बिखर गई।
लेकिन उस समय भारतीय क्रिकेट टीम के दृष्टिकोण से यदि बात करें तो मदन लाल, मोहिंदर अमरनाथ और राजय बिनी ने, कपिल देव ने काफी अच्छी दमदार गेंदबाजी की थी विश्व कप में। और टू अमित। बिल्कुल बिल्कुल, ऑस्ट्रेलिया के खिलाफ रॉजर बिन्नी साहब का बढ़िया एफर्ट, वो गेंदबाजी करने के लिए आते थे, विकेट लेते रहते, वो बेहतरीन गेंदबाजी उन्होंने किए थे। वर्ल्ड कप में उन्होंने 16 विकेट लिए थे और पुल कर दिया है और गेंद फाइनल एक सीमा रेखा के बाद नंबर मिलेगा 4। और इसी बीच अगली गेंद ईश्वर की, ये लॉब किया गेंद को हवा में जरूर है, इस बार देखा जाए कैच मिलना असंभव लग रहा है, क्या संभव बनाएगा, ड्रॉप हुआ कैच। लॉन्ग ऑन खिलाड़ी लोग इस बार मिड ऑन के क्षेत्र में आकर कैच को लपकने गए थे लेकिन कामयाबी मिली नहीं, ये कैच ड्रॉप हुआ। मिलेंगे 2 और स्कोर जाएगा 10। और देखिए गड़गे सर, एक इंटरव्यू में वीरेंद्र रिचर्ड साहब जी ने एक इंटरव्यू दी थी, उन्होंने कह दिया उस कैच के नीचे अगर कपिल देव नहीं होते तो भारत का कौन सा भी खिलाड़ी होता वो कैच लपक ही नहीं सकता था। ये इस बार फिर से ये मौका हाथ से बैक टू द बॉलर जरूर खेला था, लेकिन फिलहाल इस बार इस गेंद के ऊपर कोई रन मिलेगा नहीं। ये डॉट गेंद, टीम का स्कोर है 10 पे स्कोर, 1 विकेट के नुकसान पे धुंधले बड़ा टीम का स्कोर है। इसी बीच अगली बॉल, ये देखिए एक बार फिर से दिशाहीन भट्ट की गेंद, वाइड गेंद, खराब गेंद साबित हो गया। अंपायर सत्यजीत काकड़े साहब ने उसे वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ स्कोर जा रहा है 11 के घर में। ऋषिकेश तैयारी, हवा में जरूर एक बार कवर के ऊपर से इनसाइड आउट शॉट, लॉब किया गेंद को, चल गई गेंद सीमा रेखा पार, नंबर 4। और स्कोर 15 पे स्कोर, 1 विकेट के नुकसान पे। और इस ओवर की 4 गेंदें खत्म, 2 गेंदें शेष, दूसरा मैंडेटरी पावर पे। नेक्स्ट मैच बोनसेस बनाम अमरनाथ। बीच कवर पॉइंट के ऊपर गेंद चली गई है तो सिंगल जरूर मिलेगा और सिंगल के साथ या धुंधले बड़ा टीम का स्कोर है 16। वाजे टीम, विट्ठल सर ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला किया, उनका मंसूबा क्या है ये हमें कुछ पता नहीं, लेकिन पता चलेगा इस इनिंग के बाद कितने रन रोकेंगे और कितने रन इकट्ठा करेंगे धुंधले बड़ा टीम। उसर और बोनसेट टीम तैयार रही है, इसके बाद आपका मुकाबला है। इसी बीच मयूर पाटिल की अगली बॉल यानी कि अंतिम बॉल, लास्ट डिलीवरी, सामना करेंगे चैतन्य। चौधरी के गेंद थोड़ी जिस बार जड़ में गेंद जरूर थी, पैर और बैट के बीच में गेंद को काउ करेंगे क्षेत्र में गेंद को खेलाए, लॉक किया था गेंद को, लेकिन मिलेंगे 2 और 2 के साथ इसी बीच धुंधले बड़ा टीम का स्कोर पहुंचा है 18 रन, 1 विकेट के नुकसान पे। तो आने वाली 18 गेंद अभी तक शेष है, लेकिन देखना पड़ेगा कप्तान किसी को इस्तेमाल करेंगे। जोड़ी तो जम गई, लेकिन सुन देख सुमधुर संगीत डीजे के माध्यम से। बजरंग बली के भक्त बहुत है, संकट मोचन है
और महाशाली महाबली, लेकिन अभी तक इस ओवर की 6 टोटल 18 गेंदें बाकी, यानी कि 3 ओवर का मैच अभी तक शेष है। देखिए उसरली वाले रात में केला खा रहे, केले में ताकत है, खाओ। 18 गेंदें अभी तक शेष है। तीसरा ओवर इसी बीच तैयार है गेंदबाज, नाम है अजय भगत, जिनके कोटे का दूसरा पारी का तीसरा ओवर। एक बार फिर से ड्राइव किया, एक बार फिर से गेंद चली गई है, इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर। फील्डर तैनात है, गुड फील्डिंग, मिलेगा सिंगल, और सिंगल के साथ धुंधलेपाड़ा टीम का स्कोर पहुंचा है 19। एक विकेट गॉन हो चुका है, तीसरा ओवर जारी है। वाजे बनाम धुंधलेपाड़ा के बीच ये टक्कर चल रही है। शांत वातावरण में क्लाइमेट भी अच्छा है, और रात पूरी तरह से इस बार देखा जाए काली और चमक रहा है। इस बार देखा जाए ये प्रकाश। इसी बीच दूसरी गेंद, और ये उड़ाया छकड़ी, लॉप किया गेंद को भूमंडल में गेंद, और ब्रह्मा जी के कमंडल में जा गई। डीजे महागुरु, क्या जमाना था 1992 में चल रहा था ये गाने सब कुछ। संगीत विजय कठिन जी का, शकुंतला जादव जी, ओ क्या ठोका यार, बहुत ही शानदार लंबा बिग बिग छक्का, खटैक। क्या बैक टू बैक 2 उत्तुंग छक्के आए, और इस छक्के के बदले स्कोर पहुंचा 31 के घर में। जैसी गेंद आई रडार में, वैसी गेंद को इस बार देखा लॉन्ग ऑफ और मिड विकेट के बीच से हाँ यात्रा पे भेज दिया। वाह, अभी लय पकड़ ली बल्लेबाज इस बार देखा जाए चैतन्य ने, और इस बार ये गेंद डॉट चली गई। हर गेंद के ऊपर प्रहार नहीं होता है, कई गेंद को सम्मान भी देना पड़ता है, और बॉलर ऐसे नहीं है, बॉलर भी खूबी के साथ गेंदबाजी कर रहे हैं। 2 गेंदें शेष, अभी तक 2 गेंदें शेष तीसरी ओवर की। 31, और इसी बीच एक बार फिर से गेंद नीचे रह गई, सबमरीन डिलीवरी, टप्पा जा पड़ा, वाई नीचे रह गई। सुंदर गेंद फेंकी इस बार देखा जाए अजय ने, 2 छक्के खाने के बाद 2 गेंदें डॉट चली गई। स्कोर रुका हुआ 31-31 के घर में, लॉस ऑफ 1 विकेट। अंतिम बॉल, शेवटचा चेंडू, बाहर। मैं बोला ना बाहर, वास्तव में गृह मंत्री भूपेंद्र कदम क्या बोला था, बोला आ गया छेरनों का गोला ठोक। दीवाने तेरे नाम के खड़े हैं दिल थाम के, दीवाने तेरे नाम के खड़े हैं दिल थाम। थँक्स डीजे मास्टर। यानंतर साखली बिरीतली पहिली लढत खेळली जाणार आहे। सामना 4 षटकांचा असेल। एका बाजूला चेरोबा क्रिकेट संघ भानगर आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी क्रिकेट संघ बेन्सिल अंबरनाथ या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। चलिए वोनसेद और ओसरली कप्तान टॉस करने के लिए हाजिर हो जाए। यस, तो अंबरनाथ टीम और वोनसेद के बीच मुकाबला होगा, और ओसरली और यासी विनर टीम होगा, उसके साथ मुकाबला होगा। चला बेन्सिल क्रिकेट संघाचे संघनायक आणि बोनशेत क्रिकेट संघ, चला बेन्सिल क्रिकेट संघ आणि बोनशेत क्रिकेट संघाच्या
संगनायकाने नाणेफेकी सारी संपर्क साधावं. साखली फेरीतील पहिली लढत खेळवली जाणार आहे आणि सामना मात्र 4 षटकांचा असणार आहे. और इसी बीच चौथे गेंदबाज विठल पाटिल सर. ये देखिए सर जी की कमाल देखिए, पहली बॉल सही चवन्नी पे. और गेंद डॉट. दूसरी गेंद राइट आर्म राउंड विकेट. इस बार जरूर फुल टॉस आई थी लेकिन लॉन्ग स्टॉप के ऊपर मिलेगा कि चौका. ओ चल गई क्या, रुक गई. मिलेंगे 2 और 2 के साथ 22 का इशारा. इथे गावदेवी बेडसील क्रिकेट संघाचे संगनायक उपस्थित आहेत. बोनशेत क्रिकेट संघ या लगेच नाणेफेक करू. षटक संपल्यानंतर सामना 4 षटकांचा असणार आहे. 39 धावा संख्या 39. और ये गेंद दिशाहीन भटकी और 40 रन बोर्ड के ऊपर. 40 रन एक विकेट के नुकसान पे धुंधलेवाड़ा टीम का स्कोर है. खराब गेंद विठल सर की. नेक्स्ट बॉल और एक बार फिर से क्लीन बोल्ड. लकड़ा तितर बितर. फुल टॉस बॉल थी, मुझे लग रहा है कि आकाश में जाएगी लेकिन विठल सर ने खूबी का इस्तेमाल किया. फुल टॉस स्टंप के ऊपर फेंका. जानते हैं किस विद्यार्थी को पास करना, किसी को नापास करना. बल्लेबाज को नापास किया. डीजे हो चुके और बल्लेबाज अभी आउट हुई जिनका नाम है ऋषिकेश खरुटकर, जो अपनी टीम के लिए 12 रनों का योगदान देके वापस चले गए. नए बल्लेबाज आए अनिकेत चौधरी. चौधरी की अगली बॉल, अब विठल सर की अगली बॉल चौधरी की. ओ क्लीन बोल्ड. एक्शन देखिए, एक्शन देखिए कैसे है, जैसे विद्यार्थी कथकली डांस करते उस तरह से. वाह वाह वाह, अच्छा गए. विठ्ठल सरांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. का अतिशय त्यांनी सांगितलं आम्ही या स्पर्धेमध्ये थोडा क्लास स्टडी विथ स्टडी यांचा संकल्प घेऊनच या मैदानामध्ये आम्ही उतरलेलो आहोत. सन्माने आपण इथे पाहतो विजयशेठ ठाकूर, स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजक, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. षटक संपल्यानंतर मात्र इथे नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला यंगस्टार क्रिकेट संघ बोनशेत आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी क्रिकेट संघ बेडसील क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाईल. मात्र सामना 4 षटकांचा खेळवला जाणार आहे. और स्कोर 40. 3 विकेट हैट्रिक का मौका है विठल पाटिल सर के पास. वाजी हमारे मनोहर पाटिल, हिंदी के एक बेहतरीन कमेंटेटर, उनका भी हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं. लेकिन क्या विठल सर हैट्रिक लेंगे? ये हवा में इस बार खेला हुआ शॉट है लेकिन लॉन्ग ऑफ खिलाड़ी आएंगे इनको उठाने के लिए. एक सिंगल के साथ धुंधलेवाड़ा टीम का स्कोर 41, लॉस ऑफ 3 विकेट. और इस ओवर की मेरे हिसाब से ये आखिरी गेंद शेष. चौथे ओवर की अंतिम बॉल. आखिरी गेंद कैसी होगी ये भी देखना पड़ेगा. चैतन्य चौधरी सामने है और एक बार फिर से लॉफ्ट किया मिड विकेट के ऊपर. फील्डर मौजूद है वहां. एक सिंगल जरूर मिलेगा. विकेट कीपर की चतुराई, क्या बॉल देखिए कैसे दोनों टांगों के बीच पकड़ा है. और मिलेंगे इस गेंद के ऊपर एक सिंगल और स्कोर जाएगा 42. इकडे 4 षटकानंतर धुंधलेवाड़ा संघाची धावा संख्या 42. 42 ला 3 गडी बाहेर.
आखिरी 6 गेंदें, और जिसे हम स्लॉग ओवर कहते हैं, जिसे हम डेथ ओवर कहते हैं, जिसे हम हनामारी का ओवर कहते हैं, और मिथुन चक्रवर्ती की भाषा में महागुरु उसे कहते डुशुम डुशुम वाला ओवर, और सीआईडी में कहते दया तोड़ दरवाजा मारो। अंतिम ओवर है, ठोकम ठोक वाला ओवर है, लॉक तोड़ने वाला ये ओवर है। लेकिन क्या बल्लेबाज, लेकिन एक साइड से डटे हुए बल्लेबाज है जिन्होंने शुरुआत 3 छक्के ठोके, 1 डबल 1 सिंगल के साथ। व्यक्तिगत मेरे हिसाब से चैतन्य बॉल डॉट, आखिरी 5 गेंदे से सैंडी पालकर देखिए अंपायर की जोड़ी कैसे है। टिम्बू जी हाइट फाइट सेम। इस बार यहां देखिए पुल जरूर किया है, लेकिन मिड विकेट के ओवर फील्डर तैनात है और ये दूसरे के लिए भागने जा रहे थे, लेकिन रन होने वाला था। लेकिन ये देखिए बैकअप के लिए 4-4 है और स्कोर आगे जाएगा 43। 43 पे स्कोर जा चुका है, एक अच्छा स्कोर बनने जा रहा है, लेकिन 4 गेंदें शेष अंतिम ओवर की। इसके बाद जो मुकाबला है बेंसिल बनाम बोनशेत के बीच, सेकंड राउंड का मैच फर्स्ट। भले का इस बार किनारा लग चुका है, लेकिन शॉर्ट फाइनल के ऊपर गेंद को फील्ड किया है, एक ही सिंगल मिलेगा। एक सिंगल के साथ धुंधले बड़ा टीम का स्कोर आगे बढ़ता है 44। 3 विकेट के नुकसान पे अंतिम 3 बॉल शेष। शानदार जानदार खूबसूरत मैदान लोग टकटकी के साथ देख रहे, और घड़ी के अंदर 11:01 हो चुके हैं। यस, बल्ले का बाहरी किनारा कॉट बिहाइंड, विकेट नंबर 4 गॉन, 44 लॉस ऑफ 4 विकेट। और इसी के साथ बल्लेबाज वापस जा रहे चैतन्य बड़ी मछली जाल में एक बेहतरीन इनिंग अपनी टीम के लिए शानदार योगदान दिया। 3 सिक्सर, 2 डबल 1 सिंगल के 2 डबल 2 सिंगल के साथ टीम के लिए 24 रनों की पारी खत्म दी है। आखिरी 2 गेंदें शेष, वाजे बनाम धुंधले बड़ा के बीच टक्कर, ये उड़ाया, कैच इट, आउट। विकेट नंबर 5वां गॉन। खूबसूरत गेंदबाजी चल रही है वाजे के गेंदबाज, मिस्टर नाम है आकाश भगत। यस, और आखिरी गेंद शेष अंतिम, और हैट्रिक का मौका है आकाश भगत के पास। विट्ठल सर की हैट्रिक का मौका गया, लेकिन ये लेगेगा, ये देखिए, और रन का मौका लगता है वहां, और आउट बल्लेबाज, और स्कोर है 44। जीतने के लिए वाजे टीम को चाहिए 30 बॉल में 45, यानी कि 45 रनों की जरूरत है, लेकिन 44 पे 6 विकेट गॉन हो चुके। लेकिन अब धुंधले बड़ा टीम की होगी गेंदबाजी और बल्लेबाजी होगी वाजे टीम की। वाजे टीम को ये रन इकट्ठा करना है, रन रोकना है धुंधले बड़ा टीम को। मैच कौन जीतेगा कौन हारेगा इसका भविष्य हम तो जानते नहीं है। क्रिकेट अनिश्चित भरा हुआ खेल है, और क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है। लेकिन इस कहानी का विवरण सुनिए वैभव जी भोपी इनकी जुबानी, क्रिकेट की कहानी। हम मिलते हैं आफ्टर ब्रेक के बाद। थँक्स अमित, तिथे नाणेफेक केली जाईल। स्वरा एंटरप्राइजेस उमेश पवार यांना मी ते आमंत्रित करतो, याबा आपण आपल्या नाणेफेक इथे संपन्न होईल। एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ बेंडसेल आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ यंग स्टार बोनशेत क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जात आहे। सामना 4 षटकांचा हॅज ए मॅच इज ऑफ करेक्ट ओनली 4 ओव्हर्स।
बघूया इथे हेडसाठी पुकार देण्यात आला, पण मात्र नाणेफेक भविष्यात क्रिकेट संघाच्या बाजूने संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय का असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्यात आता मात्र आपल्या 11 मध्ये अर्थात प्लेइंग 11 मध्ये काही फेरबदल असेल, चेंजिंग नाही, सेम टीम. तुमच्या संघामध्ये काय फेरबदल? एक संघ एक प्लेअर कमी असेल. निश्चित स्वरूपातील लढत अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. या लढतीमध्ये जिंकणारा क्रिकेट संघ अर्थात महत्त्वपूर्ण फेरीमध्ये दाखल होईल. फायनलच्या दिवशी या स्पर्धेत खेळण्याची संधी प्राप्त होईल. संघाच्या दृष्टिकोनातून ही लढत किती महत्त्वपूर्ण आहे? मॅच तर भरपूर इम्पॉर्टंट असेल ही आमच्या संघासाठी, कारण ही मॅच जिंकला तर पुढच्या ह्याच्यामध्ये जाण्याची संधी भेटते. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल इथे यंगस्टर भविष्यात क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आई गावदेवी क्रिकेट संघ बेडसिल क्रिकेट संघाला प्रथम दर्शनीय फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. चला आपण सामन्याकडे बोलूया. यापूर्वी आवाज आपण अमित म्हात्रे यांचा ऐकला, आता बोलूया वैभव भोपी यांच्याकडे. महागुरु. चला मॅचकडे आता आपण वळतोय. सामना सुरू होत असताना पहिल्या सत्रामध्ये बघितलं आपण टीम हे काय टीम दुंद्रेपाडा अर्थात दुंद्राई संघाने पहिल्यांदा बॅटिंग अगदी मैदानात केली आणि 44 धावा त्याने केलेल्या आहेत पहिल्या सत्रामध्ये. माझी टीम समोर 45 धावांचा आव्हान. टॉस जिंकल्यानंतर सन्माननीय विट्टपाडी सरांनी पहिल्यांदा अगदी सांगितलं की आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करू आणि जो त्याने निर्णय घेतला होता तो सत्यात देखील उतरवला. खूप चांगली फिल्डिंग आणि क्षेत्ररक्षण पहिल्या अगदी आणि तेवढीच चांगली भरनाट गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये झाली आणि त्याच्यानंतर अगदी बघितलं तर ही लढाई खूप चांगल्या पद्धतीने पुढे पुढे जात असताना दिसते. सलामीवीर खेळाडू देखील मैदानामध्ये आता पुढे सरकलेत. बघा आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स खूप चांगली अंपायरिंग आमच्या तिन्ही पंचांनी केलेली आहे. महागुरु अगदी बघू शकता एक मोठी जबाबदारी त्यांच्याही खांद्यावर तुम्हाला बघायला मिळेल. आमचे रॉकस्टार प्रवीणजी गायकर असेल, आज आम्ही मात्रे आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये अनेश पाटील वाजे अनेश पाटील आमच्यासोबत जॉईंट आहेत आणि वाजे संघ मैदानात खेळतो. आमचे मनोहर पाटील असेल, आमचा प्रेम असेल, सोमनाथ देखील गुड न्यूज यंदा कर्तव्य होतं ते गुड न्यूज त्यांनी यांना दिली त्याचंही अभिनंदन. अनिल पाटील देखील असेल, सगळ्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करतो. मॅच ऑन होते. खरं तर ओपनिंग ब्रास्टरच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये आलेले आहेत आकाश भगत आणि अजय भगत हे दोन खेळाडू आलेत आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकेल ऋषिकेश खारुडकर दुंदरेपाडाकडून. सत्यपान काकडे सर, सँडी पालकर सरांना आपण बघतो, सूर्यजी तांडे सर आहेत. अजूनही त्यांची मला वाटतं पुढे भरपूर बुकिंग आहे, एप्रिल पूर्ण जाईल अजून. चला रेडी राजा बघा क्षेत्ररक्षण करणारा संघ. चेंडू फेकण्याची तुम्हाला मुभा देण्यात आलेली आहे. वेल कमी आहे ऑर्गनायझर कमिटीकडे. चला मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. तसा एप्रिलचा उल्लेख केला, तिकडे सत्यवन काकडे सर असले. महागुरु त्यांना नोटीस आलेली आहे इन्कम टॅक्स मधून. चला मॅच आता बी सिरियस. खूप चांगली लढत आहे दोन दिग्गज टीम मध्ये. पहिल्या फेरीतील ही अंतिम लढत आणि अंतिम इनिंग. त्याच्यानंतर दोन मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत सेकंड राऊंडच्या. पहिलाच बॉल ब्लॉक हॉलमध्ये बॉल डिलिव्हर्ड केला. एक सिंगल रन कंप्लीट करत असताना दिसले ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये आलेले अजय जे स्ट्रायकर इनकडे होते. सिंगल रन या बॉलवर बनते. 45 करायचे विजयासाठी 45चं टार्गेट आहे. रिक्वायर्ड रन रेट फार महत्त्वाचा असतो प्रत्येक इनिंगमध्ये. जसं मागील मॅचमध्ये देखील मी सांगितलं, या मॅचमध्ये 9च्या सरासरीनं तुम्हाला चालायचं प्रति ओव्हर. हे मैदान नेहमी चेसिंगसाठी आवडतं प्रत्येक टीमला. यातनं मैदानाचे संपूर्ण रूपरेषा बदलवून टाकले. तेवढ्या चांगल्या लाईट्सचे फ्लोट लाईट्स तुम्ही बघतायत. कारण सातत्याने ॲव्हरेज आपण बघतो की एखाद्या टावरवर जेमतेम 18 हॉलिजन्स असतात. नामदेव जमदाडे यांनी जेव्हा अगदी या स्पर्धेमध्ये अगोदरच सांगितलं की प्रत्येक अगदी टॉवर कमी तुम्ही 21 हॉलिजन्स फ्लोट लाईट्स बघतायत. त्यामुळं अजून लख प्रकाश मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळत आहे आणि तेवढंच चांगलं रोलिंग मैदानात करण्यात आलं. गोलंदाजी मार्कवर
ऋषिकेशला आपल्याला बघायला मिळतंय, ज्यानं पहिला बॉल डिलिव्हरी केला त्याच्यावर सिंगल आले, त्याच्यानंतर लगेचच प्रत्युत्तर डॉट बॉल आकाश स्ट्राईक रेंजकडे बघायला मिळतंय. तिसरा चेंडू या पहिल्या पॉवर प्लेचा. 1 2 3 ओ तिथे नशीबवान राहिला खरं तर आकाश. झेल हवेत होता तो विकेट किपर कडून निसटला आणि त्याच्यानंतर बॉल कलेक्ट करण्याची वेळ आली. पुढे गेला होता आकाश भरपूर, परंतु जसा बघितला बॉल ड्रॉप झालाय त्याच्यानंतर तो लगेच क्रीजमध्ये रिटर्न आले. नशिबाची साथ क्रिकेटमध्ये सुटलेले झेल हे नेहमी माग पडतात, त्यामुळे ही मॅच आणि हा झेल बस काही या ठरवे. ऋषिकेश हा बॉल थोडा खराब आहे, पंचांनी सांगितलं बीम और वेस्ट ऑफ हाईट भरपूर होती, नो बॉल आणि त्याच्यामुळे अपकमिंग असे फ्री हिट मोठी संधी. लवकर बॉल डिलिव्हर झाला, आता तो ग्रिपिंग लवकर सुटला बॉल, त्यामुळे हा बीमर आलाय. नो बॉल, एक सुवर्ण संधी आता स्ट्राईक रेनकडे अजयला मिळेल. नो आणि त्याच्यासोबत 22ची रन आपण बघितली, बोर्डवर धावा लागले 3. 9चा रिक्वायर रन रेट आहे. सुरुवातीला तुम्हाला किमान एक चांगला फटका आणि उर्वरित 5 बॉलवर सिंगल डबल तुम्ही केला तरी मॅच तुम्हाला जिंकता येऊ शकते, परंतु त्या सिंगल डबलही वाचवायचे आहेत दुंद्रेपाडा टीमला. पायावर बॉल डिलिव्हर केला, पंचाकडे अपील भरपूर झाली, परंतु फ्री हिट होतं हे तुम्ही विसरून गेले. फ्री हिटचा बॉल फक्त तुम्ही रनआउट करू शकता. कधी कधी होतं मैदानामध्ये जेव्हा आपण असो मॅचमध्ये संपूर्ण लक्ष केंद्रित असतं, आजूबाजूला जे काय घडतंय त्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं जातं आणि फ्री हिटचं हेच बेनिफिट असतं ना फलंदाजांना. डॉट बॉल आले मागील देखील, फ्री हिटचा चांगला देखील बॉल. आई लोअर फुलटॉस बॉल होता, सरळ स्ट्रेट लगावलेला फटका डीप मध्ये लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. चांगली फिल्डिंग, 1 रन आणि त्याचं रूपांतर डबल मध्ये अगदी तुम्हाला बघायला मिळालं. 2 धावांच्या मदतीने सांघिक टोटल अगदी तुम्हाला बघायला मिळेल. बोर्डवर सध्या 5 धावा. ऋषिकेशला माहिती आहे मॅच मध्ये दबाव निर्माण करावा लागेल, कारण धावा इन्व्हेस्टमेंट अगदी बघितली तर इतकी जास्त नाहीये, परंतु जेवढी जोडी जमेल मैदानात पार्टनरशिप बिल्ड होईल, हळूहळू मॅच ऑटोमॅटिकली आपल्याकडे येत राहील. बऱ्याच गोष्टी आहेत, दोन्ही टीम विजयासाठी आलेल्या आहेत, इथून प्लॅनिंगने लढावं लागले दोन्ही टीमला. लोअर फुल टॉस बॉल मिड ऑन मध्ये, हो ग्रेट कॅच, 100% कमिटमेंट. समाधान जो झेल टिपला तो अफलातून किती तयार होता आणि किती त्याचं प्रेझेन्स ऑफ माइंड त्याने तिथे दाखवलं आणि महत्वाचे विकेट खेळाडू होत आहेत झेल बाद अजय भगतच्या खेळीचा अंत. संघ क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे, वेळ कमी आहे. धावसंख्येचं एकंदरीत टोटल ऋषिकेशचं पहिलं षटक जे फेकलंय 5 धावा त्याने फक्त खर्च केल्या. गुड बॉलिंग, एक विकेटही त्याला जाता जाता अंतिम बॉलवर मिळाली, त्यामुळे हे षटक अजून चांगलं झालं, चांगलं राहिलं. नवीन गोलंदाज सनी चौधरी, प्लीज तुम्हाला इतकं जास्त वेळ घ्यायचं नाहीये. पहिलं षटक संपल्यानंतर दुसरं षटक 1 मिनिटाच्या आतमध्ये सुरू झालं पाहिजे. 40 अगदी मिनिटं असतात प्रत्येक मॅचसाठी आणि तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये 4 षटकं फेकायचे आहेत, अन्यथा एक फिल्डर अंतिम षटकामध्ये तुमचं बाहेर घेतला जाईल. तुम्ही जेवढा वेळ आता घेत आहेत, ग्रामीण बॉल विश्वामध्ये एक तर पहिल्या राऊंडच्या मॅचेस 5 ओव्हरचे होतात, त्याच्यानंतर 4 ओव्हर आपण खेळवतो. आपले बॉलरची जागा फिक्स आहे, पहिला दुसरा कोण करेल त्याच्यावर संपूर्ण संघानं मला वाटत नाही इतकेही जास्त मीटिंग होणं गरजेचं आहे. चांगला बॉल देखील येता क्षणी सनीला आपण बघतो जरा वाईट यॉर्कर केला, पण सांगतात बॅटचा ब्रश करून बॉल पुढे निघून गेला होता. सिंगल इथे बनते, शांत ठेवण्याचं काम केलंय जरूर फलंदाजांना. नवीन बॅटर चेतन पाटील मैदानामध्ये आलेले आहेत, अनुभव आहे चेतनकडे. धावसंख्येचं टोटल सध्या 6 वर अगदी बघू शकता आणि यंगस्टर्स एकत्र घेऊन आज सर विठ्ठलवाडी सर आलेले आहेत. बरेच खेळाडू तयार झालेले आहेत या टीममध्ये देखील. गोलंदाजीतून नंतर अगदी बघितलं स्वतःला सिद्ध तर केलंच. कॅपमध्ये एक्झिक्यूट केलेला फटका, पाठलाग सुरू झालाय. वेगाने क्षेत्ररक्षक बॉलचा पाठीमागे चाललाय, पुढे गेले बॉल उचलती थ्रो करतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे बघायला मिळते.
सध्या ही मोहीम शांत घ्यायचं, मैदानामध्ये सिंगल डबल करायच्या, दडपण घ्यायचं नाही, विकेट फेकायचं नाही या उद्देशाने सध्या कामगिरी सुरू आहे. परंतु गेम फिनिश करण्यासाठी जेव्हा अंतिम टप्प्यामध्ये जातो तेव्हा आक्रमण तर करावंच लागतं. गोलंदाजी आत्तापर्यंत झालेली जी सुरक्षा आहे, भरपूर प्रेक्षक दोन्ही संघाच्या लाईव्ह आम्हाला पाहत आहेत, मैदानामध्ये प्रत्यक्षात उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही सगळ्यांचं स्वागत करू. 2च्या मदतीने संघ सध्या 8 मध्ये दिशा देण्याचं काम. हो काय कॅच आहे, 100% कमिटमेंट एफर्ट्स बघा. मागील 2 झेल जे टिपले गेलेत ते अतिशय सुंदर आहेत आणि हा डाय लगावत असताना झेल तिथे कॅरी केला गेला. चैतन्य चौधरी आणि हा झेल टिपलाय चेतन पाटील च्या केसांत. तर धुंद्रेपाडा गावचे अमित खारुटकर यांच्याकडून सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा पारितोषिक. टीमचे बॅकबोन म्हणून काम करतात, भरपूर पाठराखण टीमला करतायत. परंतु 2 विकेट सुरुवातीला गमावलेत. अजय भगत, चेतन पाटील जरी धावा कमी असल्या तरी उत्तम गोलंदाजीने हा सामना वाचवला जाऊ शकतो आणि सुरुवातीला त्याच प्रयत्नात दिसलाय. चांगली बॉलिंग सध्या अगदी धुंद्रेपाडा संघ मैदानामध्ये करतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत किरण भगत 4थ्या क्रमांकावर. सुरुवात थोडीशी शांत आहे. काय टेकअप केले बॉलनं, अचानक बाउन्स आला त्यामुळे सरप्राईजच झालं फलंदाजाला. अगदी बघितलं हा बॉल बीट करून पाठीमागे विकेट किपरकडे गेलेला आहे. डॉट बॉल अगदी बघा मिळते. सिंगल डबल विकेट अँड डॉट. गुड बॉलिंग, टीट फॉर टॅट. जसं प्रत्युत्तर गोलंदाजीतून. ओ हा लोअर फुल टॉस बॉल आणि फ्लिक केला, फक्त स्वीप केला, बॉलला दिशा दिली आणि बॉल चला डीप मध्ये फाईन लेगला चिरून सीमारेषा पलीकडे. हा खूप चांगला चौकार. श्रीराम जाऊया मैदानामध्ये. चौकार आल्या मागील बॉलवर किरण भगत जो थोडस डोकं वर करत होता, गोलंदाजीतून दबाव निर्माण करत होता. अशा प्रसंगामध्ये थोडसा हा आलेला चौकार आत्मविश्वास येईल, त्यासोबत रन देखील देईल. जो दबाव आला तो थोडं कमी करेल. पोचलाय संघ सध्या 12 वर. चौकारच्या मदतीनं 45चं जे टार्गेट आहे आणि ते सध्या त्यांचा धावांचा पाठलाग सध्या करत असताना दिसलेत. सनी चौधरी हो उंच गेला हा बॉल, फारच उंच आणि दूर ही बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी आकाशाला गवसणी घालत असताना हा आलेला दमदार षटकार. बघा मिळाला ऑर्गनायझर कमिटीमध्ये. बघा सगळ्या चेहरे हे आमचे सध्या तिथे उपस्थित आहेत. सगळ्यांचं स्वागत. खूप चांगलं व्यासपीठ, एवढं अगदी बॅकबोन तुम्ही असतात. कारण मॅन पॉवर रजनी स्पर्धेमध्ये जेवढी इकॉनॉमी पॉवर हवे असते तेवढी मॅन पॉवरची गरज असते आणि कमिटी स्ट्रॉंग पाहिजे कोणत्याही रजनी स्पर्धेमध्ये. आम्ही नेहमी म्हणतो तुम्ही सगळ्यांनी भरपूर मेहनत केली. धावा झालेत टोटल 18 झालेत. 18 बॉलमध्ये 27 पाहिजेत. 18 बॉल 27. अजूनही सामना दोन्ही बाजूने ऑन आहे. किरणनं मागील 2 बॉलमध्ये 10 रन वसूल केलेत. तिथे संघ वाजीद संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये इन झालाय. जो सुरुवातीला थोडंसं बाजूला चाललं होतं या मॅच पासून, या धावांपासून, परंतु मागील 2 बॉलवर आलेले 10 रन कमबॅकिंग राहिलेत. महत्वाच्या षटकामध्ये पुन्हा एकदा ऋषिकेश खारुटकर ज्यानं पहिले षटक 5 धावांचं फेकलं होतं. 1 विकेट. यंगस्टर्स आहे आणि फ्युचर आहे. धुंद्रेपाडा गावचं क्रिकेटचं टेनिस बॉल विश्वासम. सिंगल अगदी
पहिल्या बॉलवर बघायला मिळाले पहिल्या दोन्ही ओव्हरच्या. या तिसऱ्या ओव्हरची सुरुवात कशी होईल? काय बॉल डिलिव्हर्ड केलाय, जबरदस्त. अजिबात हात मोकळी करण्याची संधी दिलेली नाहीये. प्रत्येकी डॉट बॉल हा फार महत्वपूर्ण ठरणार आहे या मॅच मध्ये. आणखी एक डॉट बॉल सुरुवात चांगली झाली. ऋषिकेश खारुडकर 7 बॉल त्यांनी वैयक्तिक दुसरं षटक तो फेकतोय आणि सांघिक तिसरं. मॅच मध्ये जीव होतोय त्याला माहिती आहे. रन जरी कमी असलं तर क्रिकेट खेळामध्ये लो स्कोरिंगच्या मॅचेस जास्तीत जास्त वेळा हाय व्होल्टेज होतात. आता या मॅचला हाय व्होल्टेज कशी बनवायची आपल्या हातामध्ये आहे. आणि तेच सध्या करत असताना गोलंदाजीतून चाप सोडत असताना ऋषिकेश नाव सध्या चमकत असताना अगदी तुम्हाला बघायला मिळतंय. पायांवर डिलिव्हर केला हा बॉल. पाठीमागे खेळाडू आहेत, फिल्डर आहेत, लेग्स बाईच्या स्वरूपाने रन येते. ऋषिकेश खारुडकरला आपण बघतो आता विकेटसाठी पारितोषिक वाढते. ऋषिकेशसाठी अमित खारुडकर डोंगरेपाडा यांच्याकडून जर विकेट घेतली तर 200. वाईड ऑर्कर चॉप केला बॉलला. किरण भगत थोडस जबाबदार सांघिक खांद्यावर घेतोय. सिंगल रन इथेही बनेल. मॅच बनत चालली आहे. दोन्ही संघ लढतायत. पॉझिटिव्ह अप्रोच महत्वाचा असतो या खेळामध्ये आणि त्या सकारात्मक रवैयानं सध्या लढतायत गोलंदाजीतून. धुंद्रेपाडा संघ देखील उत्तम गोलंदाजी त्यांनी साकारलेली आहे. कारण सामना बघतो आपण 15 बॉल आणि 25 ची गरज अशी ही लढत अजूनही आहे. जे 10 धावांचं बेनिफिट सध्या आहे. हो यावेळेस क्लीन बॉल यशचा उद्ध्वस्त झालेत आणि महत्वाची विकेट. खेळाडू बाद होत आहेत. सलामीवीर आकाश भगतच्या खेळीचा अंत. यांच्या 200 रुपयाचा मानकरी ठरेल ऋषिकेश खारोडकर. धावसंख्येचं टोटल अगदी बघतो आपण 20 वर थांबलाय. 45 आव्हान होतं. 15 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता होती आणि तिथे विकेट येते. क्लीन बोल झाले खेळाडू आणि 14 बॉल 25 असं आव्हान आता बाकी राहिलंय. अजय पगारे होतकरू खेळाडू. भरपूर अपेक्षा आहे टीमला आणि हे काम हे आव्हान पेरवण्याची जबाबदारी आता त्याच्या खांद्यावर दिलेली आहे. बघायचं आहे 14 बॉल आणि 25 धावांची लढत. अजय मिडल ऑर्डर मधील एक स्ट्रॉंग बॅट्समन, त्याच्याकडून भरपूर अपेक्षा. किरण भगतनं तर स्वतःला प्रूव्ह केलेले आहेत. ही जोडी चालली तर मॅच टीम वाजे संघ फिनिश करेल. परंतु यांना थांबवण्यामध्ये यश मिळालं. बघा इथे खराब फिल्डिंग. सिंगलला डबल मध्ये अगोदरच वाचवण्यासाठी धावा कमी आहे. धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे म्हणून तर म्हटलं जातं इन्व्हेस्टमेंट कमी खर्च कमी. हा तुम्ही केला पाहिजे आणि सध्या सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट प्रत्येकी एक धाव महत्वाची असते आणि म्हणून मी नेहमी म्हणतो इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. प्रत्येक धावेला तुम्ही महत्व दिलं पाहिजे या खेळामध्ये आणि सध्या धावा सोडण्याची मोहीम देखील हाती घेते. 2 रन मागे बॉलवर येत संघ पोहोचलाय. सध्या 22 धावांवर. आता 13 बॉल 23 धावांची गरज आहे. 13 बॉल 23. हो काय बॉल आहे. ब्लॉक हॉल मध्ये ऑप्शन नव्हतं. हेलिकॉप्टर नाही लगेचच लॉन्च करताना सिंगल आहे. हरकत नाही. चांगल्या बॉलचा सन्मान झाला पाहिजे. परिस्थिती किती गंभीर असू द्या कारण इतका चांगला बॉल खरं तर हे घातक अस्त्र देखील होतं. आणि आता बघू शकता इथे आलेली आहे सिंगल स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील अजय. अशा पद्धतीनं 3 ओव्हर आता संपलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 5, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 13. या ओव्हरमध्ये देखील 5. ऋषिकेश खारुडकर सुंदर बॉलिंग. 2 ओव्हर फेकल्या. 10 धावा देत असताना पाणी घेऊनचा मैदानात 2 विकेट त्यांनी घेतल्या आणि त्याच्यानंतर सनीला देखील 1 विकेट मिळालं होतं. 3 बाद धावा झालेल्या आहेत त्या ऑन बोर्डवर सध्या 23. आता येणारे चेंडू 12 आणि 22 धावांची गरज. 12-22.
फास्ट ब्रेक सध्या मैदानामध्ये सुरू असताना अमित खारुटकर यांच्याकडून आमच्या समालोचनासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. तुमचंही आभार. 12 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. 12 बॉल 22 धावांची गरज सध्यामध्ये टीम वाजेला. तसेच आमच्या सुनील तांडे सरांना थोडीशी झोपेची गरज, कारण थोडंसं प्रेशर असतं दिवसभर, सोपं नाही आहे. कारण आम्ही नेहमी म्हणतो पंच म्हणजे त्यांच्या डोक्यावर ताज असतं, परंतु त्या ताजला आतमध्ये काटे देखील असतात. बऱ्याच वेळेला मॅचेस संपल्यानंतर बऱ्याच गोष्टी पंचांवर येऊन संपूर्ण खाफर त्यांच्या डोक्यावर फोडली जाते. त्यामुळे पंच म्हणजे कामगिरी निभावणं मोठं काम आहे. 12 बॉल आणि 22 धावांची गरज. टप्प्यामध्ये महत्वपूर्ण निर्णय टर्निंग पॉइंट ओव्हर फेकेल अनिकेत चौधरी, जी टर्निंग पॉइंट ओव्हर राहणार आहे या मॅचची. अजय अजूनही मैदानामध्ये, त्याला फिनिशिंगचा रोल दिलाय. ऐन वेळेला तो ओपनिंग करतो. रनवे मध्ये थोडंसं अडथळा अगदी तिथे बघा मिळेल. डेड बॉलचा इशारा पंच आम्हाला करत असताना संपूर्ण आमची कमिटी अगदी तिथे बघू शकतो. थोडी चर्चा सुरू आहे, भरपूर प्रचंड मेहनत आहे, अविश्रांत मेहनत अगदी सगळ्यांची आहे. म्हणून तर आज यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडत असताना वाकडी गावाच्या सन्मानाच्या अभिमानाची ही स्पर्धा आहे. शॉर्ट लेंथ होती, थोडंसं दूर खेळायचं होतं, व्हाईट बॉल. संदीप पालकर सरांनी इशारे केलेले आहे. आणखी अतिरिक्त रन, प्रत्येक प्लस रन वाजे टीमला वर आणि अगदी या मॅचमध्ये आणते. 12 बॉल आणि 21 असं समीकरण आलेलं आहे. हे 2 हुकमाचे एक्के आहेत खरं तर वाजी संघाच्या अजय आणि किरण, परंतु अनिकेतला देखील या मॅचमध्ये आता कमी पडून जमणार नाही. हीच ती वेळ आहे जिथे स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आहे. कारण हीच परिस्थिती, जर आता हे 6 बॉल चांगले जो हँडल करेल तो या मॅचमध्ये पारड जड करून बसेल. लेन थोडी पाठीमागे होती, बॉल चाललाय पुन्हा एकदा डीप लॉंग लेगला आणि अगदी खूप चांगला ऐन वेळेला आणि महत्वपूर्ण टप्प्यामधील इम्पॉर्टंट 4 चौकार. अजय पगारे हे सांगत असताना सध्या आपल्या फलंदाजीतून झुकी का नाही झाला आणि मैदानामध्ये अगदी बघू शकता 11 बॉल आणि 17 धाव्यांची ही गरज आहे. चौकारानं बरंच काय दिलंय. जेव्हा जेव्हा सामना थोडंसं जवळ येतो, अंगाशी येतो, तेव्हा तेव्हा स्कोरिंग शॉट येताना आपण बघितलं. याच्या अगोदर सामना थोडंसं अंगाशी आला होता तेव्हा चौकार षटकार आला आणि यावेळेस चौकार. याच तर चेंडूची अपेक्षा आहे. सध्या विकेट किपर कडून याच बॉलची मागणी होते. तो यशाच्या पाठीमागून सांगतोय कोणता बॉल डिलिव्हर झाला पाहिजे, फलंदाजांना थांबवायचं तर कसं थांबवायचं, आणि नियंत्रित टप्प्यावर जर गोलंदाजी झाली तरी मॅच देखील आपल्या बाजूने झुकू शकते. हेही त्यांचा आक्रमक इरादे आहेत. परंतु 10 बॉल आणि 17 धावांवर ही लढत सध्या येऊन थांबलेली आहे. पहिला बॉल खराब होता, परंतु त्याच्यानंतर चांगला बॉल डिलिव्हर केलेत आणि इथे करा फिल्डिंग. रनिंग बिटवीन द विकेट तेज बघायला मिळालं आणि बघता बघता 3 रन पूर्ण झालेत. आता प्रश्न स्वतःलाच विचारला जाईल, कॅच सोडली की मॅच सोडले, कारण जिथे डॉट बॉल होता विकेट होती आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे 3 रन आलेले आहेत. त्यामुळे नशिबाची साथ देखील मैदानामध्ये अजय पगारेला मिळेल, कारण हाच तो मॅच फिनिशर आहे जो वाजी संघाचा एका बाजूला तारणार. किरण भगत ही मैदानामध्ये 4 बॉलमध्ये त्याने 11 धावांचं योगदान दिलंय, 1 6 आणि 4. सो खूप महत्वाचा ठरला रोल त्यांनी त्याचा अदा केलेला आहे. 9 बॉल आणि 14 धावा. इथे बॉल खेळायचं होतं लेग साईडला, पर्यंत बॉल गेला थर्ड मॅनला. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, कारण मैदान तेवढंच रोलिंग केलंय एज लागून. जरी मिसटायमिंग असलं तरी काय फरक पडेल, रन मिळतात 4 चौकार. बॅट मधून चौकार आलेले सामन्याला पुन्हा एकदा आपल्या संघाच्या बाजूने वाजे संघाच्या बाजूने थोडंसं पारड जर करत असताना, कारण तो उर्वरित बॉल शिल्लक 8 आणि 10 धावांची गरज आहे. बघता बघता संघ 35 वर पोहोचला. 45 आव्हान होतं. 8 बॉल 10, 2 बॉल शॉर्ट लेन होती. पुन्हा एकदा तसंच घडतंय की काय मैदानामध्ये ही भीती भेडसावते आणि लगातार 2दा आज येताना एकटा आला नाही.
किरण नशिबाची साथ आणि बॉल चाललाय लेग्स बायच्या स्वरूपाने बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. मागे दोन्ही बॉलवर आणि तिथे चौकार आलेले आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट हॅमर केला बॉलला कर्रा फिल्डिंग जे सुटलाय आणि बॉल चाललाय प्रेक्षकांमध्ये विजयी फटका. सामना जिंकून दिलाय या षटकारानं आणि सामना फिनिश केला किरण भगतनं. हार्दिक अभिनंदन वाजे संघ. हार्ड लक दुंद्रेपाडा. थँक्स वैभव. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये जे हनुमान यंगस्टार वाजे क्रिकेट संघाने विजय संपादित केलं त्यांचं आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ बाकडे यांच्या वतीने अभिनंदन करतो. आणि दुंद्रेपाडा क्रिकेट संघ मोरिया 11 रोहिदास स्मृती क्रिकेट संघ दुंद्रेपाडा क्रिकेट संघ आपण